कल्पना करा, सोलापूरच्या एका सामान्य गरीब कुटुंबातून आलेली एक मुलगी, परिस्थिती कठीण बेताची, संघर्ष रोजचा, पण डोळ्यात मोठी स्वप्न आणि मनात आंबेडकरवादी विचारांची ज्योत. रस्त्यावरच्या चळवळीपासून ते सामाजिक व्यासपीठापर्यंत आवाज उठवत चाललेली ही वाटचाल आता थेट संसद भवनापर्यंत पोहोचणारी आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राज्यसभा निवडणुकीसाठी डॉक्टर ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिलेली आहे. हा केवळ फक्त एका व्यक्तीचा प्रवास नाहीये, तर संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक चळवळीच्या बळावरती उभ्या राहिलेला एका विचाराचा प्रवास आहे. याच प्रेरणादायी प्रवासाचा आढावा आज आपण घेणार आहोत विश्लेषण वाईबच्या माध्यमातून. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीमध्ये नेहमीच राजकीय समीकरणांची कसोटी ठरते. या निवडणुकीत देखील महायुतीच्या जागांपैकी एक जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे आणि त्या जागेसाठी एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता ही निवडणूक ही औपचारिक असली तरीही तिचा राजकीय संदेश आणि सामाजिक संदेश हा मोठा आहे. विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती ही उमेदवारी अधिक महत्त्वाची ठरणारी आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे यांची निवड ही केवळ राजकीय निर्णय नाहीये, तर त्यांच्या दीर्घ सामाजिक आणि वैचारिक प्रवासाची दखल घेतली गेली आहे. सोलापूरच्या मातीतील संघर्ष, आंबेडकरी चळवळीची परंपरा आणि शिक्षणाच्या बळावरती, शिक्षणाच्या माध्यमातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे या आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठळक चेहरा म्हणून समोर येत आहेत. अभ्यासू, आक्रमक आणि स्पष्टवक्त्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या आयुष्याची पायाभरणी मात्र सामाजिक चळवळीच्या वातावरणात झालेली आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅन्थर चळवळीचे कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तर कधी बांधकाम मजूर म्हणून काम केलेलं आहे. चळवळीतील कामाची दखल घेत सोलापूरच्या जनतेने त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून दिलेलं होतं. या पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांबद्दलची जाणीव आणि त्याचबरोबर ती संघर्षाची वृत्ती ही डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या व्यक्तिमत्वात लहानपणापासूनच रुजलेली आहे. मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळ यामधून त्यांनी आपल्या सामाजिक सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेली आहे. काही काळ त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केलं. मात्र पुढे आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजातील जनजागृतीसाठी व्हावा या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन आणि विचारावरती अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. वालचंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत असतानाही त्यांनी आपल्या सामाजिक प्रश्नावरील त्यांची जे काही काम होतं, त्यांची सक्रियता होती ती कायम ठेवलेली होती. राजकीय क्षेत्रातही त्यांनी गेल्या 15 वर्षात सक्रिय काम केलेलं आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर एप्रिल 2023 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यानंतर त्यांची पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि त्याचबरोबर ती धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. माध्यमांमधील चर्चासत्रांमध्ये, राजकीय व्यासपीठावरती आणि सभांमध्ये त्यांनी पक्षाची भूमिका सडेतोड आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेली आहे. विशेषतः शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील त्यांची भाषणं त्यांच्या वक्तृत्वाची आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देतात. विरोधकांच्या टीकेला ठाम आणि आक्रमक उत्तर देणाऱ्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भारतीय संविधान आणि राज्याच्या राजकारणावरती त्यांचा सखोल अभ्यास असल्याचं दिसून येतं. त्यामुळे राजकीय चर्चांमध्ये तेवढ्याच ठामपणे आणि आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडणारा आवाज म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत. एकूणच पाहता प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे या उच्च शिक्षित, सामाजिक चळवळीचा वारसा लाभलेल्या आणि त्याचबरोबर ती राजकारणात सक्रिय असलेल्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. सोलापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा त्यांचा ग्रामीण आणि सामाजिक पायाही मजबूत मानला जातो. त्यामुळे त्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाहीये, तर सामाजिक संघर्षातून पुढे आलेल्या नेतृत्वाचं उदाहरण म्हणूनही पाहिला जातो. डॉक्टर वाघमारे यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदे यांनी राजकारणातील सोशल इंजिनिअरिंगचा एक महत्त्वाचा प्रयोग केलेला आहे. पारंपरिकपणे शिवसेना हा मराठा ओबीसी मतांवरती आधारित पक्ष मानला जात असला तरीही दलित समाजातील उच्च शिक्षित महिला नेतृत्वाला पुढे करून पक्षाने व्यापक असा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सोलापूर आणि त्याचबरोबर ती मराठवाडा परिसरात असलेली त्यांची ओळख आणि आंबेडकरी विचारांशी असलेले नाते यामुळे शिवसेनेला दलित समाजातील नवीन संवादाची संधी मिळू शकते. महाराष्ट्रातील दलित मतदारसंख्या ही साधारणपणे 13 ते 15% मानली जाते. ही मतं ही पारंपरिकपणे काँग्रेस, रिपब्लिकन चळवळ किंवा वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने झुकलेली दिसतात. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर वाघमारे यांच्यासारख्या नेतृत्वाला पुढे करून शिवसेना त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या विचारांची मांडणी, सामाजिक चळवळीतील सहभाग आणि त्याचबरोबर ती माध्यमांमधील सक्रियता यामुळे पक्षाला नवीन कार्यकर्त्यांचा आधार मिळू शकतो. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात राज्यसभेवरती विचारवंत, लेखक किंवा चळवळीतील कार्यकर्त्यांना पाठवण्याची परंपरा आहे. सामाजिक प्रश्नांवरती आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना संसदेत स्थान देण्याची ही परंपरा अनेक पक्षांनी जपलेली आहे. डॉक्टर ज्योती वाघमारे यांची निवड ही त्याच परंपरेचा भाग मानली जाऊ शकते. त्यांच्या उपस्थितीमुळे संसदेमध्ये दलित, महिला आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवरती अधिक ठोस चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत भाजप आणि महायुतीची व्यापक रणनीतीही दिसून येते. विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न म्हणजेच सोशल इंजिनिअरिंगची ही राजकीय रणनीती आहे. महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक समीकरणांमध्ये दलित ओबीसी मतदारांना सोबत घेण्याचा प्रयत्न हा महायुतीकडून सातत्यानं होत असल्याचं दिसतंय. खरं तर सोशल इंजिनिअरिंगचा समाजावरती परिणामही महत्त्वाचाच होतो. एका बाजूला वंचित समाजाला प्रतिनिधित्वाची भावना मिळते आणि त्याचबरोबर ती राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याचा आत्मविश्वास देखील वाढतो. मात्र दुसऱ्या बाजूला हे प्रतिनिधित्व केवळ प्रतिकात्मक राहू नये अशी अपेक्षाही समाजात असते. खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळवण्यासाठी धोरणं आणि प्रत्यक्ष काम हे आवश्यक असतं. डॉक्टर ज्योती वाघमारे राज्यसभेत गेल्यानंतर त्यांच्या पुढे मोठ्या अपेक्षा असतील. संसदेत दलित आणि महिलांच्या प्रश्नांवरती प्रभावी आवाज बनण्याची संधी त्यांना मिळेल. त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देखील सामाजिकदृष्ट्या अधिक व्यापक प्रतिमा मिळू शकते. एकंदरीत पाहता डॉक्टर ज्योती वाघमारे यांची राज्यसभा उमेदवारी ही केवळ राजकीय बातमी नाहीये, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका प्रवासाची कथा आहे. शिक्षण, विचार आणि सामाजिक चळवळीच्या बळावरती साध्या कुटुंबातून संसद भवनापर्यंत पोहोचलेली ही वाटचाल ही अनेकांसाठी प्रेरणादायीच आहे. आता या प्रवासाचा पुढचा अध्याय संसदेत कसा लिहिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदेंच्या या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर वाघमारे यांच्या निवडीकडे तुम्ही कसं पाहता? शिवसेना ही सोशल इंजिनिअरिंगमध्ये सरस ठरली आहे का? तुम्ही तुमची मतं ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.